कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये गेल्या 9 दिवसापासून निगराणीखाली ठेवण्यात आली आहेत. या कालावधीत राष्ट्रवादीच्या सुमारे 15 उमेदवार व नेत्यांनी तर भाजपाच्या दोघांनी भेट देऊन पाहणी केली आहे. स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत राष्ट्रवादी ॲक्टिव्ह तर भाजपा मात्र सायलेंट असल्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. रहिमतपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे मतदान मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी पार पडले. मतदानानंतर मतदान यंत्रे क्रीडा संकुल येथे बनवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली. CCTVची निगराणी व सुमारे 20 शासकीय कर्मचाऱ्यावर सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. स्ट्रॉंग रूमचे प्रमुख हेड म्हणून प्रांताधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. स्ट्रॉंग रूममध्ये व भोवती लावलेले CCTV राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना पाहण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामध्ये येऊन राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना मतपेट्यांच्या सुरक्षेबाबतची अपडेट मिळणार आहे. गेल्या 9 दिवसात राष्ट्रवादीच्या सुमारे 15 प्रतिनिधींनी स्वतंत्र कक्षात येऊन CCTVच्या माध्यमातून मतपेट्यांच्या सुरक्षेची खात्री केली आहे, तर भाजपाकडून फक्त 2 प्रतिनिधींनी या कक्षाला व स्ट्रॉंग रूम परिसराला भेट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. रहिमतपूर पालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल लागणे गरजेचे होते. मात्र निकाल 21 डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केल्याने काही कार्यकर्ते व मतदार नाराज आहेत. 3 डिसेंबर ते 21 डिसेंबर या 19 दिवसाच्या अवधीने काही जण शंका कुशंका वर्तवत आहेत. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून 21-0ने बाजी मारणार असल्याचे, तर दुसऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून ही निवडणूक 17-4ने बाजी मारणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या कालावधीत एकाच पक्षाच्या बाजूने मतदान सेट केले जाईल का, अशी शंका काही जणांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून मात्र मतपेट्यांच्या सुरक्षेची पूर्ण हमी देण्यात आली आहे.